आता जर सध्या आपण बघितलं अजूनही आपल्याकडे 3 तासाचा रेड अलर्ट आहे आपल्याकडे. आणि जर बघितलं बोरी धरण असेल, बोरी नदी असेल, आता दुथडी भरून वाहत आहे नदी. त्यासोबतच तापी नदी असेल, त्याच्या पाडळसे डॅम असेल आणि हतनूर असेल, हे सगळं ऑलरेडी फुल झालेलं असल्यामुळे आता पाणी जाण्यासाठी जागा फार कमी आहे. तर त्याच्यामुळे आता जर पाऊस पडला तर सरळ परत पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी व्यवस्थित ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या सर्व दिलेल्या आहेत. ऑलरेडी इथे नगर परिषद असेल, एसडीओ साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, महसूलची पूर्ण यंत्रणा असेल, त्यासोबतच आपली पूर्ण लोकप्रतिनिधी असतील आणि त्यासोबत आपले पूर्ण जे सामाजिक संस्था असतील, त्या सगळ्या अगदी व्यवस्थित काम करत असताना दिसून येत आहेत. कोऑर्डिनेशन त्यांच्यामध्ये प्रॉपर आहे. आता पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू शकतं आणि जेवणाची व्यवस्था पण करायला सांगितलेली आहे. ड्राय राशन पण द्यायला सांगितलेलं आहे. रात्रीतून जर पाणी वाढलं तर त्याच्यासाठी लोकांना तात्काळ स्थलांतरित करण्याची जी आहे तीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि उद्यापासून पंचनामे सुरू करण्यासाठीची पण व्यवस्था पूर्ण करून देण्यात आलेली आहे. माझं नागरिकांना आवाहन असेल की रात्रीतून जर पाऊस पडला तर तात्काळ आपण एका ठिकाणी ज्या सुरक्षित स्थळी तुम्हाला ऑलरेडी सांगण्यात आलेले सुरक्षित स्थळ आहे, त्या ठिकाणी आपण तात्काळ स्थलांतरित व्हावं, जेणेकरून कुठलीही जीवितहानी होणार नाही आणि वित्तहानी पण होणार नाही. त्यासाठीची आपण पूर्ण व्यवस्था आपण करायला सांगितली. थँक्यू सर.